माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे हे आपण लहानपणापासून शाळेत ऐकतो, पण ह्या वाक्याचं पालन करत समनापूरच्या नसीब काकांनी चालू केलं त्यांचं समनापूरचा वडापाव। नसीब चाचांकडे तुम्हाला मिळणार आहे वडापाव फक्त आणि फक्त 12 रुपये। ऐकून शॉक लागला ना? चला बघूया हा वडापाव कसा बनतो ते। बटाटे आधी उकडवून स्मॅश करून त्याची भाजी केली जाते, त्यानंतर पावाचे तुकडे केले जातात आणि बघितला तिथे बटाट्याची भाजी ही पावाच्या तुकड्यांना लावली जाते। जोपर्यंत पावाचे तुकडे संपत नाही तोपर्यंत त्यांना भाजी लावून कंटिन्यू एका दुसऱ्या ट्रे मध्ये टाकली जाते। ही प्रोसेस कंटिन्यू सकाळ ते रात्री इथे चालूच असते। भाजी लावलेले पावाचे तुकडे एक एक करून असे बेसनाच्या बॅटर मध्ये डीप करून गरम उकळत्या तेलात सोडले जात आहेत। आता बघितलं तुम्ही इथे कंटिन्यू ही प्रोसेस चालू आहे। समनापूरचा वडापाव म्हटलं की नसीब काकांचं नाव तर पहिलंच येतं आणि नसीब काका तर बोलण्यामध्ये एवढे भारी आहेत ना की त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही। येता की खाता, खाता की नेता असं प्रेमाने विचारणाऱ्या नसीब चाचांचं बोलणं तर सगळ्यांना आवडतंच। पण तुम्हाला माहिती आहे का नसीब चाचांचा हा वडापाव चालू झालेला 1975 साली। त्यावेळेला ते हातगाडीवरती वडापाव विकायचे, ते पण 2 रुपये आणि 3 रुपयाने। पण तरीही आता इतका भाव वाढला आहे पण तरीही त्यांच्याकडे वडापाव तुम्हाला फक्त आणि फक्त 12 रुपयाला मिळणार आहे। एका टायमाला इथे कढईमध्ये 200 वडे टाकले जातात। हो, आणि इथे लागतात त्या 2 कढया, म्हणजे एका टायमाला इथे 400 वडे तळले जातात। असेच दिवसभरात त्यांचे 10,000 वडे तळले जातात। आणि मी बघितलं आहे की कढईमधून जेव्हाही वडे निघतात लगेच संपतात, म्हणजे त्यांना कंटिन्यू इथे वडे टाकत राहावं लागतं, जेणेकरून लोकांची भूक तर मिटेलच आणि त्यांनाही आस्वाद घ्यायला मिळेल की समनापूरचा वडापाव किती टेस्टी आहे ते। गरमागरम वडे तळताना तर त्याचा सुगंध एवढा भारी येत होता ना की मला अक्षरशः तोंडाला पाणी सुटलेलं। पण काय करणार, आतुरता अजून आपली संपली नव्हती ना, म्हणून वाट बघत होतो की कधी वडे तळतात आणि कधी आम्हाला मिळतंय ते। वडे दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले असे तेलामध्ये तळले आहेत। बघितलं तुम्ही, माझं नाव वडापाव गर्ल आहे आणि मी वडापाव खाल्ल्याशिवाय तर राहणार नाहीये। माझ्या हातात वडापाव आला ना मी खरंच तुटून पडणार आहे। हळूहळू वड्याचा सुगंध आसमंतात दरवळायला सुरुवात झाली होती आणि खरं सांगते इथे आता आपली आतुरता संपलेली आहे आणि इथे तयार झालेले आहेत आपले वडे। वडे किती भारी दिसत आहेत, एकदम गोल्डन ब्राऊन। आणि बघितलं तिथे वडे आता कढईतून सरळ काढलेले आहेत एका भांड्यामध्ये। पारच्या कडाक्याच्या गरमीमध्ये पोटात भूक लागली असताना तुमचं मन एका वडापाववरती भागणार आहे का मला सांगा? नाही ना। इथे असे गरमागरम वडे निघालेले आहेत आणि इथे गरमागरम वडे काढले की फक्त 20 मिनिटात सगळे वडे संपून जातात। हा तर रेकॉर्ड आहे, कारण की कंटिन्यू इथे वडे बनतच असतात। 80 वर्षाचे नसीब चाचा अजूनही आपल्या हातची चव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला वडापावची फक्त प्राइस ठेवलेली आहे 12 रुपये। तर समनापूरला आलो आणि नसीब चाचांना नाही भेटलं असं होणार आहे का? काय नाव मॅडम? दर्शना मॅडम आहे, दर्शना गावडे मॅडम। ते ह्या पण आहेत, हे मुंबईवरनं चाललेले आहेत, त्यांना वडा खायचा आहे। मग आता मॅडम वडा खाता का नेता? साहेब तुम्ही एखादी पेता का? नसीब चाचांनी खाता की नेता विचारलं, मी खाता म्हणून माझा वडापाव खायला सुरुवात तर केली, पण हा बेस्ट वडापाव तुम्ही कधी टेस्ट करणार आहे? वाट बघू नका, लवकरात